जागेवर अतिक्रमण केल्याचा गिरीश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. इथे दृश्य आपण बघतोय. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलंय. शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला 29 तारखेपासून आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. सरकारचं शिष्टमंडळ त्याआधी मनोज जरांगेंच्या भेटीसाठी. आता हे सगळेजण माध्यमांशी काय बोलतात बघूयात. सरकारच्या शिष्टमंडळामध्ये शंभूराज देसाई, मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री उदय सामंत या दोघांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. आपले पीएसओ जरा बाजूला पीएसओ बॉडीगार्ड सगळं खाली थांबा. मनोज दादा स्वतः येत आहेत. इकडून तसं मागून जा ना. इथून जा असं पटकन. सांगितली मागणी आपली गाडी मागे. अरे या गाड्या काढायला सांगा. भाडं मागे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय. 29 तारखेला आंदोलनाचा इशारा दिलाय. 29 तारखेपासून खरं तर. आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री उदय सामंत याआधी सुद्धा काही मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली, काही नेत्यांनी भेट घेतली सरकारकडनं. मात्र आता शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत. आणि आता हे सगळेजण माध्यमांशी बोलत आहेत. सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी. संवाद द्यावा आणि राज्य सरकारने त्यांच्या अगोदरच्या माध्यमाबाबत काय काय अंमलबजावणी काय बुधवारपासून प्लीज समोरचे रिक्वेस्ट. ओ भाई थांबा ना खाली. अरे भाई साहब आप झगड़ा मत करो. मोबाईल खाली घ्या थोडं. समोरचे मोबाईल खाली घ्या त्यांना कॅमेराला. आम्ही एवढं हेड देऊन पण आम्हाला भेटत नाही.
अंतरवाली सराटीतली ही थेट दृश्य आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून आंदोलनावरती ठाम आहेत. मात्र त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीमध्ये गेलेलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत तसंच प्रसाद लाड हे सर्वजण जरांगेंच्या भेटीसाठी मराठा आरक्षणासंदर्भात 29 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. मात्र यापूर्वीच सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आलंय. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून यावरती काही तोडगा निघतो का, जेणेकरून हे आंदोलन मागे घेता येईल. मात्र या संदर्भात आपण माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे आपल्यासोबत आहेत. रामनाथ, सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीमध्ये आलेलं आहे. जरांगेंसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. या सगळ्या संदर्भात काय अपडेट द्याल? श्वेता, आपण पाहू शकतो की मनोज जरांगे पाटलांनी 29 तारखेला आंदोलनाची घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि त्या आंदोलनावरती मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर आता सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते अंतरवालीत अगदी काही वेळापूर्वी दाखल झालेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांची चर्चा जी आहे ती आता आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर जरांगे पाटील 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम असल्याचं आपल्याला यापूर्वीच पाहायला मिळालेलं आहे. 58 लाखाच्या नोंदीचे जे कुणबी प्रमाणपत्र आहे, इतर ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ हवी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही, असा जो इशारा आहे तो जरांगे पाटलांनी यापूर्वीच सरकारला दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनं आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे की ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, मंत्री शंभूराज देसाई असतील आणि इतर एक जण मंत्री आहेत, त्यामध्ये हे चारही जण आता नुकतेच भेटीसाठी दाखल झालेले आहेत. त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर सध्या आता चर्चा जी आहे ती या चारही जणांची जरांगे पाटलासोबत संपूर्ण राज्यामध्ये जो नोंदी होतं दाखल लागतं नोंदी होत्या नोंदी लागली तेवढे देतात. नोंदी मध्येच दाखल दिले पूर्वी त्यांनी 58 लाख नोंदी सरकारनं आम्हाला देखील दिलं. अमरावती काय संबंध कालावधी जो दिला तुम्हाला
की त्याच्यामध्ये त्यांनी हरकत दिला शिंदे समितीने एकूण किती शोधल्या आज अखेर राज्यात 58 लाख. त्याच्यामध्ये किती दाखले दिले दाखवले आपला काय संबंध आहे? 1986 सन आपला काय संबंध? आपला काय संबंध नाही. या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेल्या विषयाशी आपल्याला काय देणे घेणं? आपल्याला देणे घेणे येतच. शिंदे समितीने आज राज्य संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण मोदी 58 लाख. आपला फक्त इथं संबंध. यांचे कशाला जोडायचं आपल्याला असं 32 लाख वाटत आहे. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्या हातून. काय व्हायला लागलं? तोच प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो शिंदे समिती हो ना कशाला शोधी इथल्या? लक्षात घेतो मी तो वाटतं की आज अखेर शिंदे समिती संपूर्ण स्थापन किती 14 लाख लोकांना दाखले दिले त्यापैकी आपला तो विषय विसरला आता. शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या? जे विभागावर आहे ना माहिती हा टोटल 8-9 नाही पहिल्या वर्षी नवीन शिंदे समितीने ते नवीन नाही त्याचं, नवीन असं फक्त आपलं हे होतंय साहेबांची मला समितीनं पूर्वी शोधलेलं त्याला माहित नाही ह्यातल्या किती लोकांनी अगोदर दाखले घेतले आणि किती लोकांनी घेतले टोटल नाही. शोधलेले एवढे आहे त्यामुळे त्यापैकी त्याला कार्यवाही पूर्वी झाली एवढी. सापडले किती एवढे पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले घेतले होते ना अगोदर. कोणाला शिंदे साहेब नोंदी कमी नका करू. नाही 58 तर फिक्स आकडा आहे. हा कमी नका करू. ह्या शिंदे समितीने शोधल्या नाही नोंदी त्याच्यात कमी नाही होणार त्यामध्ये त्याच्यापैकी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये कार्यवाही झाली. व्हेरीफाय करता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का? लाईट गेली काय? पूर्वी शोधायला लावलं ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र घेतलंय किरपडा बघा हा जो आकडा आहे ना विचारलं हा प्रत्येक जिल्ह्याने आहे आकडा. शिंदे समितीने शोधलेला नोंदी. तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय. हा आकडा जो दिलाय ना होय होय मी पण तेच म्हणतोय. 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या. ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशाला शोधित येईल? ते शोधायला लावलेलीच नाही समिती आपण. ते नवीन शोधलेले आहेत ना. हा हेच म्हणतोय मी पण. राजे त्याने आता जो दाखला दिला ना माहिती आहे. जिल्हाने आहे. हा मी तेच म्हणतोय. कार्यवाही झाली विभागीय कारवाई झाली फक्त विष्णू आपल्या आपल्याचं म्हणणं कसं आहे 58 लाख पूर्वी नोंदींपैकी सगळे नवीनच शोधले का? तो होय त्याचं उत्तर. ते तर त्याचं नाही काही अगोदरचे नाही कमी करू असणार नका. आहे. का आधीच्या कशाला शोधायला पाठवले आपण त्यांना? त्यामुळे नवीन रेकॉर्ड रेकॉर्डला शोधायला जेवढ्या कुणबी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला. बरोबर. त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. हे आम्हाला सरकारनं लिखी दिलं. मी दिलं एकदा मंगळप्रभात लोढा साहेबांनी दिलं, एकदा केसरकर साहेबांनी दिलं. मग तिथं वाशीत त्यावेळी शिंदे साहेब स्वतः आले. त्याच्यानंतर आता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी. बरोबर. म्हणलं 58 लाख आहेत ते किती आहेत समाजाला खरं तरी सांगा. ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ देणार आपल्याला. कमी करायचा प्रश्नच नाही दादा. कमी नाही होऊ हा देणार. रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा. जुन्याचा कशाला घ्यायचं इथं 1900 हे कशाला आणलंय मग येड्यात करायचं धंदा. नवीन सरकार शिंदे साहेबाचं फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या. हे लपडं काय यायला उगाच आमचे म्हणजे इमानदारीने नाही हे जास्त रोज वाढायचं काम आहे आता. नाही आपण शिंदे साहेबांना एक क्लिअर करू. शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलत